दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा तुमच्या समोर आहे. आदर्श चषक 20-20-21 हे दुसरं पर्व. 3 दिवसीय स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितल्या 8 संघ आणि 8 संघांमधून मात्र उपांत्य फेरीची लढत जिंकून जनुमान अर्जुन 11 टायगर हा संघ मात्र पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये. आणि आज 8 संघांचा पूल आपण बघतोय. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच खिडकाळी. आणि आता आपण बघू शकाल या 2 संघांमधून कोणता संघ तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसाच्या अखेरच्या लढतीमध्ये. निलजेचे कॅप्टन नितेश पाटील टॉस जिंकून त्यांचा फिल्डिंगचा निर्णय. आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय आरसीसी पेठ हा संघ रायगड विभागामधून आज या स्पर्धेमध्ये तो नक्कीच कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये दाखल झाला. आणि पहिलीच लढत दादागिरी त्यांनी नक्कीच प्रस्थापित केली आपल्या फलंदाजीमधून. 104 धावसंख्या त्यांनी उभारली होती. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल ऋषिकेश देसाई आणि सुभाष पाटील सर हे 2 ऑफिशियल्स. स्ट्रायकिंग एंडला बंटी, नॉन स्ट्रायकिंगला तेजस. पॉवर प्लेचं पहिलं षटक नितेश पाटील. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू स्लॉग स्वीप ट्रेडमार्क. सरळ चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती दमदार आगाज करत असताना हा चौका ठोकलाय बंटी जोशीने. राजा नितेश पाठीमागे गेले. पुन्हा एकदा शफल झाल्यानंतर आणि इनसाइड आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बंटीचा. बंटी जोशीला आपण बघतोय पहिल्या मॅच मध्ये अर्धशतके खेळी राहिली होती बंटीची. 53 धावसंख्येची खेळी त्याने केली होती. त्याच्यासमोर तेजसला आपण बघितलं त्याने देखील 43 धावसंख्येचं योगदान दिलं होतं पहिल्या मॅच मध्ये. उचलतायत ओव्हर टू बॉलर हवेमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ वरून परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर साइड स्क्रीन वरती सरळ धडक मारत असताना 6 धावांन करता हा षटका ठोकलाय बंटी जोशीने. मध्ये 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आता हा आरसीसी पेठ संघ. ऑन साइडला काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर ऑन साइडला नक्कीच खेचण्याचा प्रयत्न परंतु लेफ्ट केला अखेरच्या क्षणाला हा चेंडू. ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. एक रन मिळेल. व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं 11 वरती. बॅकफुटला पुन्हा एकदा इनसाइड आउट. बरोबर बॅटवरती मिडल करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चिरता चेंडू वेगाने सीमारेषा पार करतोय. हा चौकार अजून एक पाहायला मिळतोय बंटी जोशीच्या बॅटमधून. जोशी या पहिल्या षटकामध्ये ठरतोय. थोडंसं चर्चासत्र झालं विशाल आणि नितेश मध्ये. ट्रॅक चेंज करत असताना आता राऊंड विकेट तयार होईल नितेश. फुल टॉस लॉक स्वीप. स्क्वेअर लेगला चेंडू एलिव्हेशन या फटक्यामध्ये स्क्वेअर लेग सीमारेषा पार हा षटकार. पुढे जात असताना 21 या आकड्यावरती धावसंख्या फ्ला होत असताना धावफलकावरती इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला गेले होते. ड्रिल करून ते दाखवतात. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू सरळ आपण बघितला तो म्हणजेच विकेट किपरच्या हातामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ ठिकाणी संपन्न झाला आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. नॉ लॉस 21 ही धावसंख्या सध्या धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात करत असताना आपण बघितलं पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर कमबॅक केलं. दुसरा चेंडू नक्कीच निर्धाव पाहायला मिळाला परंतु त्यानंतर षटकार. एकंदरीत आपण बघितलं 2 चौकार या षटकामध्ये. 2 षटकार आणि 1 व्हाईट बॉल. 21 वरती धावसंख्या 21 या आकड्यावरती आरसीसी पेठ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय द्वितीय फेरीमधल्या द्वितीय लढतीमध्ये निलजेच्या अगेन्स्ट. 21 धावसंख्या खूप चांगली धावसंख्या कारण ज्यामध्ये आपण बघितलं असेल 104
ची पार्टनरशिप पहिल्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला निलजेचा, त्यांनी देखील 80 धावसंख्या 79 धावसंख्या त्यांनी देखील उभारली होती. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आपण बघितली तर निलजेकडे देखील आहे. हे चांगलं द्वंद्व युद्ध नक्कीच रंगेल क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती. दोन ताकदवान संघ समोरासमोर या स्पर्धेच्या माध्यमातून. दुपारचे सत्र, दुपारचं रगरग होऊन तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी, हे दर्दी आहेत क्रिकेटचे, ते नक्कीच क्रिकेटच्या क्रीडांगणावरती गर्दी करतील. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज केतन पाटील. विविधता ही त्याची ओळख, त्याच्या गोलंदाजीची. तो तयार होईल बॉलिंग मार्कवरती. ब्रेक थ्रूची गरज. 21 धावसंख्या. स्ट्रायकिंगला आता तेजस जोशी. वळण घेणारा चेंडू, हुकचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक समोर. सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का 21 या आकड्यावरती आरसीसी पेठ संघाला. पहिला चेंडू मी अगोदरच म्हटलं, विविधता ही त्याच्या गोलंदाजीची ओळख आहे आणि पहिला चेंडू कमी गतीने, लेन देखील कमी करण्यात आली होती या चेंडूची आणि हुकचा प्रयत्न बॅटच्या आपण बघितला तर अगदी खालच्या भागाला लागून कडा घेऊन हा चेंडू पाहायला मिळाला. फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक संतोष हातामध्ये खूप चांगला झेल आणि नक्कीच हा पहिला आता धक्का देत असताना आपण बघितलं केतन पाटीलला. आमच्या समवेत वैभव म्हात्रे आहेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये. निखिल होतोय, निखिल शेलके तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल आपण बघितली धावसंख्या 20 देखील आहे बंटीची आणि आरसीसी पेठची 21 पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफूट लावून टॅप करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडू पर्यंत पोहोचले. ते सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं ते म्हणजेच फलंदाज निखिलने. बंटीला 5 रन करतात स्ट्रायकिंग एंडला, धावसंख्येला नेऊन ठेवलं 22 वरती. हे कॉन्टेस्ट आता चांगलं पाहायला मिळेल. एक विविधतेने भरलेला हा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय तितकाच एक नामवंत असा फलंदाज बंटी जोशी. वेल बॅटल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बंटीसाठी डीप मध्ये, त्यानंतर स्क्वेअर लेग लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान मिड ऑफ आतमध्ये आहे आणि डिपिश कावा पॉइंट. केतन तयार, केतन पाटील. हा खूप टप्प्याचा हा चेंडू मिड ऑफ आतमध्ये, त्याचा फायदा पंच करत असताना लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू सीमारेषा पार. हा चौकार. चेंडू थांबून राहिले होते. हा चेंडू जोपर्यंत येईल तोपर्यंत आणि त्यानंतर पंच हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पंच करत असताना, हॅमट करत असताना चेंडूला चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 26-26 या आकड्यावरती. थोडासा अडथळा रनवे मध्ये. पुन्हा एकदा तयार होतील बॉलिंग मार्क वरती. अंपायर साठी बॉलचा इशारा. केतन पॉइंट आतमध्ये, थर्डमॅन आतमध्ये, त्यानंतर मिड ऑफ आणि फाईन लेग हे क्षेत्ररक्षणाचं जाळ बंटीसाठी. स्टेप आउट झालाय, ड्राईव्ह करतात, गॅप आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला वेगाने क्षेत्ररक्षक येतात, पायाच्या साईडने अडवण्याचा प्रयत्न ठिकाणी, तो प्रयत्न फसलाय आणि हा चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावांकरिता चौकार. फील्ड मधून एक्स्ट्रा कव्हरला ते तैनात होते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला पायाला त्यांचा चेंडू नक्कीच लागला, परंतु त्यानंतर सीमारेषा ओलांडत असताना हा चेंडू चौकाराने धाव फलक आपण बघतोय ते म्हणजेच 30 या आकड्यावरती, ज्यामध्ये आपण बघितली तर 28 वैयक्तिक धावसंख्या बंटी जोशीची. मॅग्निफिसंट. खूप चांगली बॅटिंग करत असताना वेगळ्याच रंगात तुम्हाला पाहायला मिळेल बंटी जोशी. पहिल्या मॅच मध्ये त्याने त्याच्या नावाची ओळख नक्कीच इथे दिली आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील ते चित्र, ती इनिंग पुढे नेत असताना तो पाहायला मिळतोय. बॅकफुटला इनसाइड आउट हवेमध्ये खेळला, वॉर्ड शॉट. टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. एक्स्ट्रा कव्हरला इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. सीमारेषा पार षटकार.
मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला फटके बनवावे लागतात आणि बंटीच्या माध्यमातून तुम्हाला हे शिकायला मिळेल. अगोदर आपण बघितलं फ्रंट फूटला गेला, त्यानंतर बॅक फूटला पुन्हा एकदा आला आणि इनसाइड आउट एक क्लासिकल फटका त्याच्या बॅटमधून. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, थायपॅड वरती हा चेंडू पाहायला मिळाला. सिली शॉर्ट लेगला विकेट किपर वेगाने चेंडूवरती, बॅटची कडा होती. त्यानंतर हा चेंडू आपण बघितलं असेल तर जात असताना सिली शॉर्ट लेगला एक सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 37 या आकड्यावरती. तो षटकांच्या अखेरीस एक गडी नक्कीच बाद झाला. बंटीच्या सोबतीला अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी तेजसने केली. तो तेजसला माघारी परतवलं. केतन असं वाटलं की कमबॅक करतोय या षटकामध्ये, परंतु केतन वरती हल्ला पाहायला मिळाला आणि अखेरच्या आपण बघितलं तर या 5 चेंडूंमध्ये त्याने 16 ही धावसंख्या खर्च केली. आज आपण बघतो 8 संघ आणि 8 संघांमधून ही द्वितीय फेरीमध्ये द्वितीय लढत सुरू आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतील. उद्याचा या स्पर्धेचा अखेरचा शेवटचा दिवस असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल, उपांत्य फेरी आणि त्याचबरोबर अंतिम फेरी एकंदरीत 9 सामने या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. सो पहिली लढत सागाव आणि दहिसर या दोन्ही टीम्सना मी सूचना करेन बरोबर 8:30 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचे आहे. बरोबर 9 वाजता ठिकाणी पहिला चेंडू मात्र नक्कीच पडेल. सो आपण बरोबर 8:30 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करा, अन्यथा आपल्या संघाला देखील या ठिकाणी पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. सागाव आणि दहिसर या दोन्ही संघांनी याची नोंद घ्या, कारण उद्याचा अखेरचा दिवस आहे आणि अखेरच्या दिवसामध्ये 9 सामने या ठिकाणी कव्हर झाले पाहिजेत. त्या कारणास्तव आम्ही आजच तुम्हाला सूचना करतोय. सागाव आणि दहिसर आपण बरोबर या ठिकाणी 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. ऑन शार्प 8:30. धावसंख्या 37, एक गडी मात्र बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपन्न. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. बंटी जो सेट होऊन तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत 34 वरती खेळतोय. ऑन साइड उडवण्याचा प्रयत्न, एज आहे पाठीमागे हा चेंडू. फाईन लेग वरून क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी, चेंडूला अडवून फेक करतील. तोपर्यंत वेगाने ही सिंगल रन कंप्लीट करत असताना निखिल डेंजर एंडला धावत होते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 38 या आकड्यावरती. निखिल असेल आता स्ट्रायकिंग एंडला, षटक क्रमांक 30 रन. गोलंदाज आपण बघतोय आतिश पवार. ऑन साइडला उडवलाय. काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. जागेवरून सरळ फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. या आकड्यावरती आग आता दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. आक्रमणाला सुरुवात निखिल शेळके देखील करतोय. धावसंख्येला नेऊन ठेवलं 44 वरती. तिसरं षटक आतिश पवार. यावेळी देखील लॉफ केला, परंतु मी स्टॅमिंग लॉंग ऑफ वरून केतन वेगाने आतमध्ये आला. खूप चांगलं जजमेंट, सेफ हँड डील त्याने टिपलाय आणि ते फलंदाज आपण बघतोय बाद होत असताना निखिल शेळके. पाहायला मिळते ती म्हणजेच 44 आणि 44 वरती हा दुसरा धक्का. निखिल जो पाहायला मिळाला आक्रमणाला सुरुवात करतो, त्या निखिलला शमवण्याचं काम केलं गोलंदाज आतिश पवारने. एक टॅलेंटेड यंगस्टर आहे आतिश, तो सध्या कमबॅक करत असताना बंटीच्या अगेन्स्ट पुढचा चेंडू. रिव्हर्स फुल टॉस होता. डिपिश कव्हर पॉइंटला ते क्षेत्ररक्षकाने मिसफील्ड केली आणि हा चेंडू गोळीच्या वेगाने डिपिश कव्हर पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. जशी गोळी निघावी रिव्हर्सचा पवित्र ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतो आणि चुकी केली खऱ्या अर्थानं शॉर्ट कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने आणि डीप मध्ये 4 धावसंख्येकरता आपण बघितलं चेंडूला जात असताना. धावफलक जाऊन पोहोचलं 48 वरती.
व पिच होता उचलला हवेमध्ये, खूप चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत केतन, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केतनचं देखील. एकाच हाताने गॅदर केला चेंडूला आतिश, इम्प्रेसिव्ह. चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळाले. नॉनस्ट्रायकिंगला ते आपण बघितले. केतन येत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितलं. फेकी लगेचच त्यांनी केली नॉनस्ट्रायकिंग एंडला. आणि ऍक्शन रिप्ले आपण मध्ये आपण बघू शकाल. स्वतःला स्ट्रेच केलं पूर्णपणे आतिशने. हवेमध्येच हा चेंडू त्यांनी पकडला एकाच हाताने. सिंगलने धाव फलक आपण बघतोय पुढे जात असताना 49 वरती. 41 या आकड्यावरती वैयक्तिक खेळतोय बंटी जोशी. दुसऱ्या बाजूला आता आपण बघू शकाल स्ट्रायकिंगला आहे ते सोहेल. राऊंड विकेटने ट्रॅक चेंज करत असताना अखेरचा चेंडू घेऊन आतिश पवार. कुटाप्याचा हा चेंडू, पुलचा फटका हवेमध्ये. हा चेंडू काऊ कॉर्नरला केतन. चेंडू खाली खूप चांगला झेल त्याने टिपलाय आणि ते सोहेल गोल्डन डकचा शिकार. घ्या आरसीसी पेठ संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 आफ्टर 3 ओव्हर्स लॉस ऑफ 43. ज्यामध्ये आपण बघितलं तर पहिलं षटक नितेशचं, पॉवर प्ले मध्ये 21 आल्या होत्या तेव्हा आक्रमण पाहायला मिळालं होतं बंटीचं. त्यानंतर केतनच्या षटकामध्ये आला त्या म्हणजे 16, ज्यामध्ये 1 गडी केतनने बाद केला. पहिल्या चेंडूवरती तेजसला त्याने बाद केलं होतं. त्यानंतर आतिश पवार अखेरच्या चेंडूवरती बाद करतोय सोहेलला आणि अगोदर त्याने बाद केलं ते म्हणजेच फलंदाज निखिलला त्याने बाद केलं. आणि आतिशने या मॅचला कुठे का होईना थोडीशी कलाटणी दिली, कारण 12 धावसंख्येचं त्याचं षटक, ज्यामध्ये 2 महत्वपूर्ण गडी त्याने बाद केले. अखेरचं षटक असेल आणि नवीन फलंदाज होतो विवेक जोशी. एक स्लॉगर आला आता 5व्या क्रमांकावरती विवेकची खूप चांगली कामगिरी अगोदरच्या मॅच मध्ये देखील राहिली होती. तयार होत असताना गोलंदाज मंगेश, समोरच्या कडून बंटी जोशी साठी ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, अपील होत असताना या सिरीज आउट. स्वतःहून त्या ठिकाणी आपण बघितलं तर बंटी डगआउट बॉक्सच्या दिशेने वाटचाल करत असताना नाराज आहे स्वतःवरती, कारण त्यांना हा चेंडू पाठवायचा होता ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर, कारण बॅकअप दिले आपण बघितला चेंडू मिस झाले. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये 14 चेंडू मध्ये 41 धावसंख्येचं योगदान देऊन बंटी जोशी माघारी परतला. बंटी जोशीने आपल्याला दाखवलं अगोदरच्या मॅच मध्ये देखील जिद्दीने उभा होता आणि काय धावसंख्या जर आपण बघितली वैयक्तिक त्याचं अर्धशतक देखील पाहायला मिळालं आणि 104 ही सांघिक एकंदरीत धावसंख्या होती. तर थर्ड अंपायरची मागणी करण्यात येते. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल मयुरेश ठाकूर यांना, मॅडाडी. चला जायचं आपण लवकर. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 49. मंगेशने पहिल्या चेंडूवरती बाद केलंय ते म्हणजे बंटी जोशीला. नवीन फलंदाज सुमित आला 6व्या क्रमांकावरती. सुमित सध्या स्ट्रायकिंग एंडला. राऊंड विकेट, फुलर लेंथ होता पाठीमागे चेंडू थर्डमॅनचा मिसफिल्ड करत असताना अजय पाटील त्या ठिकाणी बॅकअप मिळतं पॉइंट कडून आणि तोपर्यंत आपण बघतोय सहजरित्या या ठिकाणी लेग बाय अंपायरचा इशारा आला. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत आणि धाव फलक आता 51 या आकड्यावरती आरसीसी पेठ संघाचा. 3 षटकांमध्ये धावसंख्या 49 पाहायला मिळाली. या षटकामध्ये कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती बंटी जोशीला माघारी परतवलं ते म्हणजेच गोलंदाज मंगेशनं आणि त्यानंतर येत आहेत या चेंडूवरती लेग बायच्या या 2 धावा.
व पिचचा उचलला हवेमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतात. खूप चांगलं जजमेंट. अगोदर थोडे पुढे आले त्यानंतर स्वतःला सावरत असताना बरोबर चेंडू खाली योगेशने टिपलाय. खूप चांगला झेल. फलंदाज बाद. मंगेश इनात नंबर 7 7व्या क्रमांकावरती आला. नॉन स्ट्रायकिंगला मंगेश. स्ट्रायकिंगला असेल तो म्हणजेच विवेक. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले ते म्हणजेच 2 महत्वपूर्ण गडी या षटकामध्ये बाद करतात मंगेश. आखू टप्प्याचा चेंडू पुलचा फटका बॅटवरती मिळेल. मिड विकेट सीमारेषा पार हा षटकार. या आकड्यावरती चेंडूची मागणी करण्यात येते. चेंडू आता शिल्लक असेल ते म्हणजे अजूनही 2 या षटकामधले. हा षटकार आता ठोकलाय. फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच विवेक जोशीने. विवेक जोशी तुम्हाला पाहायला मिळेल जो आलाय फलंदाजीसाठी 5व्या क्रमांकावरती. नेक्स्ट स्लॉगर आहे या संघाचा. त्याची भूमिका या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळते. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं 57 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचंय. खिडकाळे आपण देखील या ठिकाणी रिपोर्ट करा. खिडकाळीचे कॅप्टन गावदेवी खिडकाळीचे. धावसंख्या आहे ती म्हणजे 57. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या आपण बघू शकाल अगोदर 49 पाहायला मिळाली होती. धावसंख्येला कुठेतरी रोख लावण्यात आलं होतं 3 चेंडूंमध्ये. परंतु आता आक्रमण पुन्हा एकदा विवेक जोशीचं. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू टप्पा पडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत नितेश. उचलला चेंडूला स्ट्रायकिंग एंडला फेकी करतात. फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स आणि त्या कारणासह 2 धावा सहजरित्या पूर्ण. दुहेरी धावसंख्येने धावफलक 59 या आकड्यावरती 59. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधला. पहिल्या 17 मधला जनवान निळजेच्या विरोधात RCC पेठ अशी लढत आणि या पहिल्या 17 मधला हा शेवटचा चेंडू. मंगेश तयार समोर कडून विवेक जोशी साठी. बॅक टू दी बॉलर. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्रायकिंगला फेकी. चेंडू निसटला. स्ट्रायकिंग एंडला फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या विवेक जोशी दुसरी रन कंप्लीट करतोय. पहिल्या 17चा खेळ संपन्न झाला. बॅटिंग करत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय RCC पेठ हा संघ. 61-62 चं टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जवनमान निळजे संघासमोर. श्री विशालजी जोशी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन जे पेडचे आहेत आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड विभागातील हा पेठ संघ आणि नाईट रजनीमध्ये सातत्यानं हावी असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बंटी जोशीचा आणि मॅन ऑफ द सिरीजच्या आतापर्यंत 7 बाईक बंटीच्या नावावरती आहेत. एक ताकदवान संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जनुमान निळजे संघ योगेश पाटीलच्या नावावरती देखील तुम्हाला एक बाईक पाहायला मिळेल मॅन ऑफ द सिरीजची. दुसऱ्या बाजूला नितेशने स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार मात्र पटकावली. आणि नक्कीच खूप रथी धुरंधर असे नक्कीच फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. लक्ष असं असेल ते म्हणजेच 62 धावसंख्येचं तुर्तास थांबतो पाहत राहील स्पर्धा. आदर्श क्रिकेट संघ पडले अजित आदर्श चषक 20-21 हे दुसरं पर्व आणि आता द्वितीय फेरीमधील द्वितीय लढतीमध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूयात आपण विनोदजी पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद.
धन्यवाद के चला सामना लवकर सुरू करायचा आहे मैदानात लवकरात लवकर फलंदाज येऊ द्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आदर्श चषक 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। तर शुभेच्छा आलेले आहेत रोहित जोशी आणि सिद्धेश वासकर याचकडून पेठ संघासाठी शुभेच्छा येत आहेत या दोन्ही मान्यवरांचं नक्कीच आभार। तर महेश जळवी जे मुरबी संघाचे संघनायक आहेत त्याचकडून विवेक जोशीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक षटकार लगावल्याबद्दल महेश जळवी नक्कीच अत्यंत नामवंत असा खेळाडू मुरबी संघासाठी प्रेमनाथ मुरबी संघासाठी भरपूर वर्ष दिलेले आहेत आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलेले आहे। या सामन्यामध्ये पेठ संघाने 61 धावा फलकावर दिल्या 4 षटकांमध्ये आणि 62 धावांचं लक्ष्य जे अनुमान निळजे समोर ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर निळजे संघाची गोलंदाजी ही चिंतेची बाब राहिलेली आहे। सिनियर अजय आज संघामध्ये नाही आहेत कुठेतरी नक्कीच पाटील त्यांची दुखापत झाल्यामुळे ते संघामध्ये नाही आहेत आणि कुठेतरी त्यांची कमी जाणवते त्यामुळेच पहिल्या सामन्यात देखील 79 धावफलकावरती लावूनही त्या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी निळजे संघाला जीवाचं रान करावं लागलं होतं आणि या सामन्यात देखील त्यांच्या गोलंदाजांनी नक्कीच तितकीशी चांगली कामगिरी केली नाही कारण 4 षटकात 61 धावा म्हणजे 15.25 ची ही धावगती आहे आणि 15.50 च्या आस्किंग रेटने आता मात्र धावा करायच्या आहेत। जेव्हा जेव्हा गोलंदाज अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा फलंदाजांना अग्नी परीक्षा द्यावी लागते आपल्या संघाच्या विजयासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि निळजे संघाच्या फलंदाजांना या मैदानावरती कठोर परिश्रम करावे लागतील। मृणाल पटनायक यांना आम्ही आमंत्रित करतोय आपण यायचंय आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सलामीला येत आहेत यावेळेस स्ट्राईकला योगेश नॉन स्ट्राईकला नितेश गोलंदाजी मार्कवर बंटी पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय झाला यावेळेस मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण अरबाज त्या ठिकाणी होते गुड फिल्डिंग बॅटची कडा लागली होती अत्यंत वेगवान चेंडू होता सुदैवाने हा चेंडू जास्त वेळ हवेत नव्हता अन्यथा झेलची शक्यता निर्माण झाली असती पण एक सिंगल येते स्ट्राईकला नितेश पहिल्या सामन्यात बहारदार कामगिरी अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली समोर बंटी दोशी 2 अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या समोर ओव्हर द विकेट चेंडू बॅटची कडा घेतली आहे हो काय घडतंय मैदानावरती नितेश बाद होतोय पहिला चेंडू फेस करताना गोल्डन डक वरती इथे मात्र फार मोठा धक्का लागतोय जय हनुमान निळजे संघाला। आज आपण पाहिलं तर पहिला सामना नागाव वाकणमध्ये झाला जीत भोईरने देखील पहिल्या सामन्यात 36 धावा केल्या पण दुसऱ्या सामन्यात तो 0वर बाद झाला पहिल्या चेंडूवरती इथे देखील तेच चित्र आपल्याला पाहतो नितेशने 34 धावांची काही साकारली होती आणि तो देखील बाद होतोय पहिला धक्का मैदानावरती लागतोय 1 या धावसंख्येवरती खराब सुरुवात नक्कीच झालेली आहे पण मैदानावरती फलंदाज येतोय यावेळेस विशाल पवार बॅटिंग लाईनअप खूप मजबूत आहे निळजे संघाचा मोठमोठ्या धावसंख्या आजवर क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी नोंदवलेल्या आहेत पण या मैदानावरती आता बॅटिंग चांगली करावी लागेल समोर RCC पेठ इन फॉर्म संघ ज्याने यंदाच्या हंगामात 3 चॅम्पियन पद स्वतःच्या नावावरती केलेले आहे असा हा संघ गणेश जोशी यांचा संघ रोहिदास क्रिकेट क्लब पेठ विशाल डावकरा विशाल स्ट्राईकला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता यॉर्कर ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं गोलंदाजाचं आणि या ब्रह्मास्त्रावर अनेक फलंदाजांना नामोहरम केलेले या चेंडूने आणि इथे मात्र विशाल पवार जे लेदर बॉलचे देखील खूप चांगले प्लेयर आहेत त्यामुळे तंत्र खूप चांगलं आहे डिफेन्स खूप चांगला आहे डिफेन्स कसा असावा
तर राहुल द्रविड सारखा, चेतेश्वर पुजारा सारखा असावा. ओ यावेळेस अपील करतायत, पंचांनी अपील स्वीकारलंय. विशालला परतावा लागेल. हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. खूप जबरदस्त फॉर्म बंटी जोशीचा पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकाल हा चेंडू यावेळेस मात्र मिडल स्टंप वर पडतोय. प्लम आहेत. अत्यंत योग्य निर्णय. ऋषिकेश देसाई जे पंचांच्या भूमिकेत आहेत. विशालला परतावा लागेल. हा दुसरा धक्का लागतोय 1 या धावसंख्येवरती. संदेश 2 फलंदाजांना बाद केलंय. बंटी जोशीची जबरदस्त कामगिरी. बॅटिंग करताना 41 धावा या सामन्यात. पहिल्या सामन्यात 53 धावा, एकूण 94 धावा 2 सामन्यामध्ये केलेल्या. आणि गोलंदाजी करताना बघा किती आग ओकणारी गोलंदाजी. हा तिखट मारा, हा भेदक मारा, पण निलजे संघ देखील कमबॅक करण्याची ताकद ठेवतोय मैदानावरती. स्ट्राईकला संदेश. हा चेंडू ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. योगेशचा कॉल होता, पण नॉन स्ट्राईकिंगला नक्कीच थोडक्यात बजावलेले आहेत. संदेश इथे दोघांमधलं कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन आपल्याला मिस होताना आपण पाहिलं. खरं तर दबाव आहे. 2 गडी बाद झाल्यात. संदेशला एक्झॅक्टली चेंडू कुठे गेला हे लक्षात आलं नाही. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. शफलून ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. संदेश या धावेसाठी तयार नव्हते, पण प्रवृत्त केले योगेश पाटीलने. आणि इथे मात्र ही 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. आणि धावसंख्या मात्र जी स्थिरावली होती 1 वरती, ती आता पुढे सरकते बऱ्याच वेळानंतर 2 वर. हो यावेळेस चेंडू पूल करताय. चेंडू येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. चूक झाली आहे. 2 धावा तर पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा मान असा आहे, पण थोडस लेझी क्रिकेट मी म्हणेन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आपण पाहिलं तर नमित होते. नमित कडनं थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र या 3 धावेत होते. अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 5 गडी गमावलेले 2 करायचे आहेत 62 धावा. अजूनही 57 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 57 धावा. 4 षटकांची लढत आहे आणि 61 धावा धावफलकावरती आहे. खूप मजबूत स्थितीमध्ये आहे हा पेठ संघ. आणि गोलंदाजी करताना पहिलं षटक इकॉनॉमिकल विकेट टेकिंग षटक राहिलं ते म्हणजे बंटी जोशी, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. असंख्य विक्रम बंटी जोशीच्या नावावरती आहे. 7 बाईक त्याच्या नावावरती. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून यंदाच्या हंगामात हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय आणि तो फॉर्म या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात 104 धावा कुठल्यानंतर 100 हत्तींचं बळ नक्की संचारलं पेठ संघामध्ये आणि त्यानंतर त्यांनी या सामन्यात 61 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. पण निलजे संघ देखील एक लढाऊ संघ म्हणून ओळखला जातो. ठाणे जिल्ह्यातील अरबाज या संघातील गोलंदाज यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा मानस आहे आणि धाडसही झालंय. या 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. सिंगल डबल्सने हे लक्ष चेस करणं फार अशक्य आहे, कठीण आहे, पण मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे निलजे संघाला. हा मोठा फटका आलाय यावेळेस मात्र लॉंग लेगच्या दिशेने. बघूया पंचांचा इशारा येतोय. चौकार. पास देऊन जाणार. हा चौकार इथे नक्कीच त्याचा आत्मबळ वाढवणार. बघूया अरबाज पुन्हा एकदा. हा चेंडू भन्नाट वेगाने ऑफ स्टंप वरती पिचिंग केला गेला होता. योगेशच्या बॅटच्या संपर्कात आला नाही. हा चेंडू गतीने पूर्णपणे बीट केला योगेश पाटीलला. कमबॅक करताना अरबाज भरपूर वर्ष या संघाला दिलेले. अत्यंत शांत असा खेळाडू, मात्र मैदानावरती नेहमीच आक्रमक खेळ करण्यासाठी जाणला जाणारा अरबाज.
हो, लेग स्टंपच्या दिशेने निघणारा हा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. दिशेपासून भरकटले, वेगावर भर दिला पण दिशेपासून चुकले. कारण वेगाबरोबर जर दिशा नसेल तर तो वेग काय कामाचा. आणि इथे आपण पाहिलं तर हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. योगेशला या मैदानावरती खेळावं लागेल, आपल्या संघाच्या हितासाठी बॅटिंग करावी लागेल. अरबाजचा प्रयत्न असेल म्हणजे संघाला रोखण्याचा. हा चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, पहिली धाव वेगाने घेतले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डीप मध्ये क्षेत्ररक्षण तेजस होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकला संदेश येतोय. खूप चांगली गोलंदाजी होते. जरी अवांतर चेंडू आले असले तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. एक चौकार आलाय पण अजून आणखीन चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे. स्ट्राईकला संदेश, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणार कारण संदेश हा डावखुरा फलंदाज आहे. राऊंड द विकेट अरबाज. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने खेळतायत. एकच धाव येते. खूप चांगली गोलंदाजी होताना दिसते. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. चेतन पाटील संघामध्ये आज नाही आहेत. खरोखर चेतन या संघाचा एक भरवशाचा, एक अनुभवी गोलंदाज. गोलंदाजांची कमी अनेक संघांना जाणवत असताना जेव्हा जेव्हा गोलंदाज संघामध्ये दर्जेदार नसतात तेव्हा मोठी धावसंख्या चेस करावी लागते. याच मैदानावरती हंगामाची पहिली चॅम्पियन पद निळजे संघाने पटकावली होती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 15 धावा आता करायच्या आहेत विजयासाठी. आपण पाहिलं तर 47 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 47 धावा होणार का प्रश्न क्रिकेटच्या इतिहासामध्ये झालेले आहेत आणि बघूया होतील का. पण पेट संघ ज्या प्रकारे खेळतोय इथे ही धावसंख्या चेस करणं इतकं सोपं नसेल. पाहू शकाल स्क्रीनवरती. नक्कीच आमचे हे सर्व मान्यवर ज्यांचं फार मोठं योगदान लाभलंय. श्री समीर म्हात्रे, श्री ज्ञानेश्वर पाटील, हॉटेल कोकण रत्नचे, त्यानंतर श्री दत्तू पाटील, त्यानंतर श्री आनंद भोईर आणि यावेळेस आपण पाहू शकाल स्क्रीनवरती राजू दादा पाटील आणि त्यानंतर कैलास म्हात्रे आमचे नक्कीच आधारस्तंभ. त्याचबरोबर विनोददादा पाटील ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच काटई गावचे, एक सामाजिक कार्यकर्ते माजी क्रिकेटपटू काशीनाथ पाटील, त्यानंतर आमच्या पडले गावची शान खरंतर महाराष्ट्र राज्य पोलीस संघटनेचे अध्यक्ष श्री पंढरनाथ नारायण पाटील, श्री आनंद म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहू शकाल एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर राहुल शेठ पाटील यांचं मगाशीच मंचावरती आगमन झालं होतं. त्यानंतर श्री प्रभाकरजी खरबे आणि त्यानंतर साहिल पाटील, मयूर पाटील, सूरज पाटील आणि त्यानंतर मृणाल पटनायक यांना पाहू शकाल. अत्यंत साधे आणि सरळ स्वभावाचे आणि त्यांचं फार मोठं योगदान, बिग सपोर्टर. आणि त्यानंतर संतोष ठाकूर हे आमचे आधारस्तंभ. होऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 47. चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जाऊन सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. चौकार. शहबाज येत आहे तिसऱ्या षटकामध्ये. अरबाजचे बंधुराज आहेत. चेंडू खूप चांगला होता पण नशिबाची साथ मिळाली निळजे संघाला आणि या 4 धावा आल्यात. फुलटा चेंडू मिडल करता आला नाहीये व्यवस्थित आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला कोणी नव्हता. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 21. 41 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. मोठे फटके येणं फार गरजेचे आहे. ती काळाची गरज निळजे संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा लागते. योगेश पाटील नक्की स्वतःवर नाराज असतील कारण टायमिंग व्यवस्थित होत नाहीये.
बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क होताना दिसत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 22. अजूनही 40 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल, काहीतरी अफलातून करावं लागेल तर निलज संघ इथे या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. अन्यथा RCC पेठ संघ या सामन्यावर आपली पकड घट्ट करेल आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल. हा चेंडू संदेशने भिरकावलाय. समोर क्षेत्ररक्षक झेल स्वीकारलाय तेजसने आणि संदेशला परतावं लागेल. आता मात्र डगआउटच्या दिशेने. संदेश परतला डगआउटच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 22. एकूण गडी बाद झाल्या 3. स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज संतोष पाटील. हो, यावेळेस मात्र लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय योगेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. जॉब सूरज जाधव, जबरदस्त कामगिरी. चेंडूला अत्यंत चांगल्या पद्धतीने कॅमेऱ्यात कैद करतायत. हीच तर ओळख आहे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटची. ओ भीमार, नोचा इशारा आलाय. आता मात्र फ्री तर मिळणार आणि वॉर्निंग देखील मिळणार शाहबाजला. कुठेतरी नियंत्रण हरवलं आणि त्यामुळेच त्याला वॉर्निंग दिली जाईल. दुसरा भीमार आला तर गोलंदाजी करता येणार नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 29 करायच्या आहेत. 62 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 33 धावांची गरज आहे विजयासाठी. शाबाद. स्ट्राईकला योगेश. हो 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 हो, किती उंच आणि किती लांब गेलाय षटकार. पस्तीस ही धावसंख्या झालेली आहे आणि आता करायच्या विजयासाठी आपण पाहिलं तर 27 धावांची गरज आहे. षटकार आले 2 आणि आता मात्र थोडीशी का असेना पेठ संघाला चिंता भेडसावू लागलेली आहे, कारण हे षटकार अत्यंत घातक होते. आपण पाहिला तर योगेशला सुरुवातीला चेंडू मिडल करता आला नाही व्यवस्थित, पण आता मात्र हा मागचा षटकार खरं तर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा होता आणि ही ताकद या मैदानावरती योगेशने दाखवली आहे. पण 27 धावा अजूनही करायच्या आहेत, त्यामुळे लक्ष अजूनही कठीण आहे. तर गणेश जोशी यांना मी विनंती करतोय, जे RCC पेठ संघाचे सपोर्टर आणि पेठ गावचे नक्कीच सुपुत्र आहेत, मी विनंती करेन गणेश जोशी यांना की आपण मंचावरती या. आम्ही आपल्याला नक्कीच या ठिकाणी आमंत्रित करतोय. आदर्श चषक 2021 मध्ये आपली जागा या मंचावरती आहे, आमच्या मनामध्ये आपण या प्लीज. तर 6 चेंडू आणि 27 धावा. संतोष पाटील. हा चेंडू स्लोअर वन होता, बॅटवर व्यवस्थित आला नाही. 1 धाव पूर्ण झाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव होणार का? नाही होणार. स्ट्राईक योगेशला हवी आहे, पण संतोषला त्याग करावा लागेल स्वतःच्या विकेटचा.
डॉट चेंडू फेकले. जेव्हा तो सीमा रेषेजवळ गेला तेव्हा मात्र त्याने झेलही पकडले. बंटी जोशी छाग आहे. झेल पाहू शकाल रिप्ले मध्ये किती उंच हा चेंडू गेला होता, तितक्याच वेगाने हा चेंडू खाली आला. आणि इथे आपण पाहिलं तर काय जबरदस्त हवेत झेल, दोघांची धडकही झाली होती, पण तरी देखील हा झेल सुटला नाही. बघूया काय डिसिजन थोडासा क्लोज आहे, पण आम्ही या ठिकाणी रिप्ले मध्ये पाहतोय. तिथे आमची मुलं आहेत बघा, पडलेचे नक्कीच सर्व प्रतिनिधी मैदानाच्या चौफेर आहेत. जे आमचे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी व्यवस्थित सिग्नल करा. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती असेल कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होता कामा नये. आता काही जण 2 हात वर करतात, काही जण 1 हात वर करतायत. हर्षल आमच्या व्हॉलेंटियर जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना सूचना आहे, सगळ्यांनी सीमारेषेच्या चौफेर आपण तैनात राहायचंय. धावफलकावरती आपण पाहता त्या षटकाराच्या मदतीने 43 म्हणजे आता करायचे आहेत. आपण पाहिलं तर 19. चला सामना सुरू करायचा आहे लगेचच. चला आणि आमच्या कमिटीच्या मेंबर्सनी लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं आहे.
तर मैदानाच्या बाहेर सर्वांनी जायचं आहे. सामना सुरू या ठिकाणी होणार आहे. 19 धावांची गरज आहे या षटकारानंतर. इक्वेशन तुम्ही बघा, एकूण चेंडू झालेले आहेत 2, म्हणजे 4 चेंडूत 19 धावा. गडी आपण बघूया, पेठ संघाचे 5 गडी बाद झाले होते आणि इथे आपण 3 गडी बाद झाले आहेत, म्हणजे 18 धावा जरी केल्या तरी देखील विकेटच्या आधारावरती जिंकू शकतील. त्यासाठी 3 षटकार मारावे लागतील. योगेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय नक्कीच त्याने अपेक्षा उंचावलेल्या आहेत त्यांच्या समर्थकांच्या. 4 चेंडूत 19 धावा, 18 धावा केल्या, 3 षटकार जर मारले तर हा सामना जिंकू शकेल जय हनुमान निळजे संघ. जिशान, हो पाय चेंडू होता, गुड डिलिव्हरी. चेंडू समोर खेळतायत, स्ट्राईक हवी आहे योगेशला, पण इथे मात्र फलंदाज बाद होतोय योगेश. अशा प्रकारे योगेश अखेर शांत होतोय आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 3 चेंडू 18 असं इक्वेशन. योगेश बाद झाल्यानंतर मात्र स्ट्राईकला ज्युनियर अजय येत आहेत. तर बघूया, जिशानने खूप चांगला चेंडू या आधी हाताळलाय, खरोखर खोलवर टप्प्याचा चेंडू. बघूया अजय, हो हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला खेळतायत. आणि अशा प्रकारे आता मात्र पेठ संघ या सामन्यामध्ये नक्कीच आपली पकड मजबूत करतोय. आता 2 चेंडू मध्ये करायच्या आहेत 17 धावा. बघा, दहिसर आणि सागा उद्या पहिली लढत असणार आहे. ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे, लक्षात असू द्या. दहिसर आणि सागाव संघाचे कोणी खेळाडू किंवा कोणी त्या गावातील प्रतिनिधी जर हा सामना पाहत असतील, ही स्पर्धा पाहत असतील, तर नक्कीच हा निरोप द्यायचा आहे. कारण उद्या 9 सामने कव्हर करायचे आहेत. एक सेमीफायनल, एक फायनल आणि आधी 7 लढती होतील. हो यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने केतनने, पण हा षटकार विजय मिळून देणार नाही, पण जय पराजय मधलं अंतर मात्र षटकार करेल. त्यांचा आपण सन्मान घेऊया. मी रमेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते जनार्दन म्हात्रे जे पडले गावचे त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. नक्कीच फार मोठं योगदान त्यांचं इंटरनेट